झिरो क्या है चालू नको माझे ग्राउंड 010 ओके हा डेटा इकडे जायचा आहे ग्राउंड केला आणि एक क्लॉक एका इनपुटला डेटाला क्लॉकला डीएसओ आता कनेक्शन काय नाही डेटा कसा बघायचा हे तुम्हाला दाखवतो डेटा ब्रांडचं प्रॅक्टिकल केलं ना तुम्ही तू या काय अभिषेक तू करतो का एकाने कोणतरी करा क्लॉक डेटा हे क्लॉक आहे आरजेड नाही घ्यायचं आपल्याला येणार जनरेटच घ्यायचं आणि तिथं क्लॉक बघायचं झूम कमी करत राहिलं एवढ्या अक्कल नाही तुला सगळी बटन नाही ठरवायची आधी वर्ड्स पर डिव्हिजन ऍडजस्ट करावं लागेल निळ्याचं काही नाही जमत ऑटो सेट करायचं तेवढं तर आलं पाहिजे ऑटो सेट कर त्याच्यावरती निळं काय इनपुट आउटपुट चेक वगैरे कुठे काय ब्लॉक डेटा तर आपलं काय इथे देऊन का डेटा काय डेटा हा त्याच्यामध्ये न्यायचं 011 पुढच्या आहे बाई आहे 100 आपण 0 किती शकतो 0 जवळ 1 आता हा डेटा कसा येते एका पाठोपाठ येतो ना 011 00010 8 BT नेक्स्ट कसा येईल परत 011 00010 पण ह्याच्यामध्ये येईल मग आपल्याला डेटा जर बघायचा झाला तर तुम्हाला तो असा बघायचा 0011 00001 परत बघा त्याच्यामध्ये बघायचं 00 इथं आपल्याला मिळालं बरोबर आहे क्लॉक पास किती लागले आपल्याला 2 लागले म्हणजे नंबर ऑफ बिट्स किती झाले 2 एका क्लॉकवर 1 बीट 00 11 000 एका क्लॉकवर 1 परत इथं 0 परत नेक्स्ट येणारा 0 हा डेटा फक्त राहू दे डेटा राहू दे कर ना तू कर अभि करू द्यायला सांग बघता आपण सांगू हा FC1 कॅरियरला जायचं त्याच्यानंतर हा तू नको ना बोलू बोल ना बोल नाही मग तू बोल तू बोल जरा बोल आता पटापटा आउटपुट कोणाचं आउटपुट आहे ओके आणि आली आपली वेफॉर्म कार्ड बरोबर आहे हा बरोबर आहे खाली आली ASK1 आली बरोबर आहे इकडं हायला हाय मिळतो लोला लो मिळतो ASK1 मध्ये मोठी व्यवस्थित हे तर ऍडजस्ट करा व्यवस्थित पुढे नाही तर एफेक्टचा प्रॉब्लेम होतो ASK2 साठी कसं करायला हा कर ना 0 सेट कर 0 ला वरती घेऊन जा तिथे कुठे ह्याच्यावरून करायचं तुला तुझ्याकडे 3 नाव भेटते तुझ्याकडे अरे ते सोडून दे हातातल्या नावावरून कर बरोबर आहे ठीक आहे ते बरोबर आहे आता बरोबर ठीक आहे आता ASK2 कर हा ASK1 झाला आता ASK2 काढायचा हा जो आहे आपण डाटा आणि हा याचं इन्व्हर्टरचं इनपुट द्यायचं आहे मॉड्युलेटिंग सिग्नल ठीक आहे 960 कॅरियर 960 कॅरियर हा इथला कॅरियरला द्यायचा ASK2 आहे ठीक आहे आणि आता आउटपुट द्यायचं याच्या इनपुटला आउटपुट बघूया
एसक्यूचं आउटपुट बरोबर आपण सेट करूया. छोटं करायचं. हा ते सेंटरला घ्यायचं. सेंटरला घेतलं. सेंटरला आता नाही घ्यायचं, सेंटर नाही यांची किती हलवत आहे. बस बस ठीक आहे. कंबाईन कर हे आणि आता इनपुट आउटपुट आपल्याला करायचं. आलं नाही काय थांब आणि बरोबर आहे, आलं. हे करायचं ना ऍडजस्ट कर. हा FHK झालं. दोघांची सेम कर लेन्थ. आलं परफेक्ट आलं ठीक आहे. नको मॅथ मेन्यू. हां मॅथ मेन्यू बरोबर आहे. कर्सर हे घे. दोन डोंगर उभे कर पहिले. FC आणि FC साठी दोन हे घे ना. हां 2 डोंगर आधी कर. अरे डोंगर बोल ना. डोंगर ना. एक मिनिट. ॲम्प्लिट्यूड नाही फ्रिक्वेन्सी आणि मॅथ बरोबर आहे. आले 2 डोंगर. हे बघ की नाही हे कशाला हे करतोय पोझिशन. एक पोझिशन वर ना आलं की पोझिशन वर ते खाली ना आले नाहीये. डोंगर उभे करतो. अजून कर थोडं अजून एक घे झूम कर 2 खालच्याने झूम कर. मॅच घे ना. कर्सर करायचं ना. कर्सर करून घे. कर्सर घे ना. 2 फ्रिक्वेन्सी दाखवायच्या. ओके आता 1 मिनिट. एकच मिनिट. आता चायनल 2 ला आलो. पुढे इकडे घे. इकडे अरे लोला घ्यायचं. बस 144 पुढे घेतो. 144 सेट केली अजून मॅक्सिमम पॉईंट आहे ना. एक मिनिट. आता दाखवूनच करायला सगळं. आता परत ऍडजस्ट कर. आता कर सेट कर. कुठलं आहे आता बँडविड्थ इथं का जायचं. डायरेक्ट इथं जायचं. झूम कर. झूम कुठं करायचं. कर्सर इथे घे. 0 आणि इथे घे. कर्सर इकडे घे. 0 ला सेट कर. 0 क्रॉसिंग खाली घे. 0 क्रॉसिंग पुढे थोडं पुढे इकडे लय मागे घेतात. कॅमेरा स्टार्ट होतो ना बस. आणि हा पॉईंट कर्सर 2 मागे घे. ह्या आधी ऍडजस्ट करावं लागेल ना. हा बरोबर ना. कर्सर 2 मागे घे ना. ते मागे साईडला. कर्सर 2 इकडे येऊ का. इकडे ना. इथून इथपर्यंत बरोबर. त्या पॉईंटला खाली इकडे. आणि पुढे गेलं इकडे. हे बस झालं. आणि हे काय हे आउटपुट बघा. 1.64 मेगा आधी बरोबर. तिकडे गेलं आउटपुट. डिमॉड्युलेटर हे घे. कनेक्शन काढायचं. इनपुट घे की तिकडे. टाइमपास करत बसतो. कॉम्पॅरेटर इथं करून टाक. आणि हे ऑन करून ऍडजस्ट करू का. ऑटो तयार करतो आता. मग कसं मिळणार. थोडं ते फिरवर. हां बरोबर आलं. व्हिडिओ सेंड कर होतं. परत घेतलं नवीन शूटिंग. ट्रिगर अच्छा रे बोलतात तुमचे ऑनलाईन. आणि आता सगळ्यांचा व्हिडिओ आलं ना. अरे वरचे आणि खालचे सेम पाहिजे ना.